शिर्डी येथे महिला सशक्तीकरण कार्यक्रम अंतर्गत महिला मेळावा संपन्न। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 1,90,00,000 बहिणींच्या बँक खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे। उर्वरित 60 लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल आणि एकाही बहिणीला दिवाळीत भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवलं जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। शिर्डी येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत महिला महामेळाव्याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते। कार्यक्रमाला महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, महिला विकासाच्या योजना केल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न साकार होणार नाही आणि त्या दृष्टीने केंद्र शासनाने लाडकी बहीण लखपती दिदी योजना आणली। राज्यातील 1 कोटी महिलांना लखपती दिदी करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात लेक लाडकी योजना आणण्यात आली। यात मुलींना वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 1 लाख रुपये मिळणार आहेत। मुलींना शिकवलं पाहिजे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। श्री फडणवीस पुढे म्हणाले, रात्रंदिवस काबड कष्ट करणाऱ्या लाडक्या बहिणींना दिलेल्या महिलांसाठी योजनेतून मिळालेली रक्कम मोलाची आहे। यापुढे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील। या योजनेच्या मासिक लाभात ही वेळोवेळी वाढ करण्यात येईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भगिनींना आश्वस्त केले। राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवित असल्याचं नमूद करून ते म्हणाले, शेतकऱ्यांना वर्षभर वीज देण्यासाठी शासन काम करत आहे। शेतकऱ्यांच्या 1 रुपयात पीक विमा योजनेच्या माध्यमातून 8,000 कोटींचा विमा देण्यात आला आहे। शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। 50 वर्षापासून प्रलंबित निळवंडे प्रकल्पास शासनाने चालना दिली आहे। पश्चिम वाहिनींचे 55 TMC पाणी गोदावरी खोऱ्यात आणून अहमदनगर, नाशिकसह संपूर्ण मराठवाडा पूर्णपणे दुष्काळमुक्त करण्याचं काम शासन करणार आहे, असंही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितलं आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।